महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावं या मागणीसाठी त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी विष प्राशन केलं होतं आणि यानंतर आता मनोज जरांगे पाटील हे परळीच्या दिशेने रवाना होतात, त्यांची भेट घेण्यासाठी निघालेले आहेत। काय सांगाल पाटील, आज तुम्ही त्यांची भेट घेताय, मात्र चक्क त्यांना न्यायासाठी विष प्राशन करावं लागलं? नाही, हे अवघड आहे भैया, खरंच अवघड आहे की एका ताईला आपल्या नवऱ्याच्या न्यायासाठी वन भटकावं लागतंय, पोलिसांच्या दारात जावं लागतंय, गृहमंत्र्यांकडे जावं लागतं। त्यांचं तर असं म्हणणं आहे गृहमंत्री मला वेळच देत नाहीत। म्हणजे इतकी क्रूर हत्या महाराष्ट्रात कधी झाली नसेल, अशी हत्या झाली की माणूस मारलेल्याचं मांस काढलंय आणि टेबलावरती नेऊन ठेवलंय। म्हणजे ही किती क्रूर हत्या, राक्षसी प्रवृत्तीची सुद्धा त्या काळी लोक करत नसतील, इतकी वाईट घटना त्यांनी केली। आणि त्यांच्या लेकरा बाळाला अपेक्षा आमच्या बापाला न्याय मिळाला पाहिजे, त्या ताईला अपेक्षा आहे की माझ्या नवऱ्याला न्याय मिळाला पाहिजे। मग त्यांनी जर आता आम्हाला हाक दिली की माझ्या मदतीला या, मला न्याय द्या, जात तिकडे खड्ड्यात गेली, जाती संबंध कुणातरी लेखबाळ येते आणि त्यांच्याही लोकांनी याला जातपात जोडली नाही पाहिजे। तुमची ती बहीण आहे किंवा कोणाची तरी भाऊज आहे, सून आहे कोणाची तरी, त्या सुनेच्या कंपाळाचं कुंकू गेलंय आणि तुम्ही समर्थन खून करणारच करताय। आपल्या लेकीचं समर्थन करा, आपल्या भावाचं करा। महादेव मुंडे हे तुमचे कोणाचे तरी भाऊ आहेत आणि तुम्हाला जातपात जर मानायची नसेल तर या राज्यातल्या जनतेचं ते लेकरू आहे, म्हणून सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी त्या कुटुंबाच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे। आता मी परळीला चाललोय, मी त्यांच्याकडून पूर्ण जाणून घेतो, मला त्या मॅटर मधलं माहित नाही। त्याच्यानंतर राज्यभर आम्ही त्यांच्या पाठीशी उभा राहणार आहेत आणि न्याय मिळवून देणार आहेत। उठाव होणार, न्याय मिळणार, त्या ताईच्या पाठीशी सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी उभं राहावं हे माझं आव्हान आहे। आणि मी आता तिथून पुढे लातूरला पण चाललोय, ते विजय भायावरती विनाकारण प्राणघातक हल्ला घडून आणला गेलाय। मग जर यांना एवढी माया होती नेत्याची, हे म्हणतात संविधानिक भाषेत बोललेत म्हणून आम्ही त्यांना आणलंय, पत्ते अंगावर टाकलेत, म्हणजे का बॉम्ब नाही टाकला, पत्ते टाकलेत फक्त तुमच्या अंगावरती, बॉम्ब नाही टाकला। तुम्ही इतका प्राणघातक त्यांच्यावरती हल्ला केलाय त्या विजय भायावरती। तुम्हाला जर एवढी माया आहे, एवढी तुम्हाला माया आहे तुमच्या नेत्याची, म्हणजे तुम्ही बोललात ना आमच्या नेत्याला पत्ते टाकले म्हणून आम्ही त्याला प्रत्युत्तर तसं त्याला मारलंय, म्हणजे प्राणघातक हल्ला केलाय। मग याच्या अगोदर अजित दादावरती खूप घाणेरड्या भाषेत बोललेत, तेव्हा तो नेत्यावरचं प्रेम कुठे गेलतं? तेव्हा तो नेता नव्हता का? पवार घराण्यावरती इतकं घाणघाण बोललं गेलं, तेव्हा का रे बाबा तुला नेत्याला माया नाही आली? ह्यो फक्त विजू भाया मराठ्याचा आहे म्हणून हल्ला केला काय तुम्ही? द्वेषातून, जातीय द्वेषातून हल्ला केलाय का? कारण तिथं तटकरे साहेब स्वतः हजर असताना तुम्ही हल्ला केला, याचा अर्थ बहुतेक आम्हाला शंका येते तटकरे साहेबांनीच हल्ला करायला लावलाय। ते कृषी मंत्र्यात मरून दे तिकडे, ते बघू, ते काय व्हायचं ते होऊन जाईल। तुम्ही ह्या लेकराला विजू भायला हल्लं का, याचं उत्तर सुद्धा आता आम्हाला पाहिजे। कारण तुमची माया आम्हाला दोन टप्प्यात दिसते। नेत्याची माया जे म्हणलात ना, आमच्या नेत्याला बोलल्यावर आम्ही कसं काय सहन करणार? तुमचा नेता अजित पवार नाही का? अजित दादा नेता नाही, त्यांच्यावरती घाणेरड्या भाषेत बोलले, बोलणारे तुमचे येतं म्हणून तुम्ही त्यांच्यावरती उत्तर दिलं नाही का? असं समजायचं की तुम्ही मराठींनी तुम्हाला असं वागायचं मराठीशी? आता बघतो मग, तुम्हाला जर तसंच खेळायचं असेल तर आम्ही बघतो। मग विजू भाईला टेन्शन घ्यायची गरज नाही, आम्ही सगळे मराठी त्यांच्या सोबत आहेत। त्यांनी त्या गायकवाड भाया पुण्याच्या त्यांना असंच हल्ला केला, त्यांच्यावर वंगण होते हो काय कर, मग तुम्ही मराठीचे मागे लागलेत का काय? मराठ्यांनी सावध व्हा इथून पुढे। सूरज चव्हाणांवर विशेष काही कारवाई करावी अशी मागणी करायला आम्ही रात्रीच सांगितलं की त्याचा राजीनामा फिजीनामा सगळं घ्याच, पण हे निषेध फिषेध आता बंद, कवर निषेध करायचे, धोपटी देणं आपण काय निषेध करायचे का नुसते? गृहमंत्र्यांनी त्यांच्यावरती कठोर कारवाई सुद्धा करायला पाहिजे, फौजदारी गुन्हे दाखल करून। नक्कीच इकडे 20 महिने होत आहेत महादेव मुंडे यांच्या हत्येला आणि ज्ञानेश्वरी मुंडेंनी असंही आवाहन केलं की धनंजय मुंडेंनी सुद्धा साथ द्यावी, मात्र 20 महिन्यात त्यांना घर सापडलं नाही का, असा सवाल आता बीडच्या काही नेत्यांनी उपस्थित केला धनंजय मुंडेंच्या बाबतीत। तुम्हाला काय वाटतं, 20 महिन्यात त्यांनी भेट घ्यायला पाहिजे होती? नाही, त्या महान मगरूर नेत्यांबद्दल मला नाही माहिती। मी आपल्या गरीबाचं लोकांचं काम करतो, 18 पगड जातीचं काम करतो। गरिबांनी ज्यावेळेस मला हाक मारेन त्यावेळेस मी उभा राहतो, मी भेट नसतो ना मोजत नसतो कोणाला। कोणी काय, कोणी जावं नाही जावं हे त्याचा प्रश्न आहे, त्यांना जायचं की नाही मला काय माहित। मला आवाज दिला, मी चाललो परळीला, त्या ताईला न्याय मिळण्यासाठी ताकदीने आम्ही उभा राहणार आहेत। एवढे 29 ऑगस्ट पर्यंत फक्त 1 महिनाभर आम्ही आता गडबडीत आहेत। एकदा मोकळा झालो याच्यातून, महादेव मुंडे प्रकरणाला कसा न्याय मिळत नाही मुख्यमंत्र्याला कळत नाही का? आपण यासाठी नेमली पाहिजे, आपण शिआयडी नेमली पाहिजे, वेळ पडलीच तर शिबिया सुद्धा नेमा, पोलीस पथक लावा। आरोपी कसं काय सापडत नाही तुम्हाला? सगळे सापडले, मोटरसायकलवरचे पोरं पळून गेलेले, तुम्हाला टिबल सीट टाकलं ते तिसरं पळून जातं, त्याला धरून आणता, एखाद्याला मदत केली त्याची गाडी जप्त करता, ते जमतं तुम्हाला। आज एक धनगर बांधव आला होता काळे नावाचा माझ्याकडे, अंतरवालीत आत्ता, त्यांनी सांगितलं की माझ्याच पोराचा ऍक्सिडेंट झालाय आणि माझ्याच पोराची गाडी त्या तिकडे खेड आळंदीच्या पोलीस स्टेशनला गुंतून ठेवली।
काय आहे? हे काय आहे? आणि मुख्यमंत्र्यांना एवढा मोठा खून झालाय, सापडत नाही आरोपी. तुम्हाला जाणून बुजून नेता वाचवायचा आहे फडणवीस साहेब. अजितदादाला कळत नाही का पालकमंत्री होऊन बसला इथं बीड जिल्ह्याचे? तुम्हाला कळत नाही? तुमचा कार्यकर्ता आहे म्हणून तुम्ही आरोपी पकडत नाहीयेत. मग काय तुमच्या नुसते ते आरोपीच निवडून आणणार का इथून पुढे महाराष्ट्रात अजितदादा सीट? हे नाही का तुम्हाला ह्या महादेव भैया मुंडेंना न्याय नाही द्यायचा का? ते कुणीतरी महादेव गीते काहीतरी परत त्यांचीही मंडळी आरडत आहेत माझ्या नवऱ्याला न्याय कुठे? काय आहे? हे काय चाललंय? यांनी प्युअर अजितदादाचे असले निष्क्रिय कार्यकर्ते जवळ केलेत म्हणून सगळ्या आमच्या बीड जिल्ह्याची बदनामी झाली. राज्यातली परिस्थिती बिघडली असं वाटतंय का? दहशत निर्माण होते का? कारण विधान भवन परिसरात मारहाण झाली, कालही मारहाण झाली आणि रात्री पुन्हा आणखी शिरसाटांच्या बंगल्यावरती देखील हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. या सर्व गोष्टी बघता शिरसाटाच्या बंगल्यावर कोणी हल्ला केला? अज्ञात व्यक्तीने हल्ला केला, तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले, आता त्यावरती कारवाई सुरू आहे. असं हल्ले नाही करायला पाहिजे. कारण वैचारिक मतभेद असले पाहिजेत. शिरसाटाच्या घरावर हल्ला करणं इतपत असं नाही केलं पाहिजे. काही वेगळं कारण असं काय मला त्यातलं माहित नाही म्हणून बोलून उपयोग नाही. ते कार्यकर्ते कोण आहेत काय आहेत हेही मला माहित नाही, काय केलं हे माहित नाही, त्यामुळे त्याच्यावर बोलून योग्य नाही. परंतु राज्यातली परिस्थिती देवेंद्र फडणवीसांनी थांबवली पाहिजे. कारण तुमच्या काळातच हल्ले का होत आहेत महिलांवरती सुद्धा. आमच्या आई बहिणीच्या डोक्यात गोळ्या घातल्या अंतर्गत. त्या पुण्याच्या त्या गायकवाड भैयावरती वंगण ओतलं. आता आमच्या विजू भैयांना सुद्धा मारहाण झाली आणि त्या मुंडे कुटुंबियांना सुद्धा न्याय मिळत नाही. म्हणजे काय चाललंय? तुम्ही थांबवा. एकदा जर का लोकांनी काम हातात घेतलं ना, तुम्ही कमजोर समजता. बघा फडणवीस साहेब, तुमच्यातला मायनस पॉईंट काय माहितीये का? तुम्ही लोकांना कमजोर समजता आणि मग अंगलट आलं की लपून बसता. कारण लोक कच्चे नाहीत, लोक संयमाने आहेत आणि त्या संयमाचा फायदा तुम्ही उचलायला लागला. मराठी संयमाने गप बसले, त्याचा फायदा फडणवीस साहेब तुम्ही उचलायला लागला. तुम्हाला वाटलं भेट नाहीत. एकदा जर भिडले ना तर तुम्हाला चारही दिशाला पळायला जागा नाही राहणार. न्याय द्या लवकर. त्या आमच्या देशमुख कुटुंबाला सुद्धा द्या. देशमुख कुटुंबातला तर एक त्या खून करणाऱ्या संतोष भैयाच्या प्रकरणातला एक बी आरोपी सुटला नाही पाहिजे. एक सुद्धा. राहिले सुद्धा 6 आरोपी केले पाहिजेत. त्या मुंडे प्रकरणातले महादेव मुंडे प्रकरणातले सुद्धा सगळे आरोपी अटक करा. नसता गाठ आपल्या संघ आता पुढच्या काळात. धन्यवाद. आपल्यासोबत होते जरांगे पाटील, जे आता परळीच्या दिशेने या ठिकाणाहून रवाना होत आहेत. बीडमध्ये ते सध्या पोहोचलेत आणि त्यांनी आता महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये ज्ञानेश्वरी मुंडे आणि कुटुंबियांना आपण न्याय मिळवून देणारच अशा प्रकारे या ठिकाणी ठणकावून सांगितलं. ते आता परळीच्या दिशेने जाऊन मुंडे कुटुंबियांची भेट घेणार आहेत. त्यानंतर त्यांची भूमिका काय असेल हे पाहणं महत्वाचं असेल. कॅमेरामन विनोद समी, अशोक काळपुडे, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.